विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांचे पालक या सगळ्यांचं सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये स्वागत आहे. पालक मी जाणून बुजून बोललोय कारण हा प्रश्न पालकांसमोरचा सुद्धा आहे की 10वी तर झाली, 9वी पर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. 10वीत गेले की जरा तणाव आला, मग वेगवेगळे क्लासेस शोधणं झालं. तेवढं करून मुलांनी जबरदस्त स्कोर केलाय. मग अशा वेळेस आता नक्की काय केलं पाहिजे? डिप्लोमा की 11वी-12वी? आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की बऱ्याच पालकांनी 11वी-12वीचा मार्ग निवडलेला सुद्धा आहे. त्यांच्या अकॅडमी स्टार्ट सुद्धा झालेल्या आहेत. ओके. पण बरेचसे पालक 10% पालक तसे आहेत हो, ज्यांनी आता मुलांना 11वी-12वीला घातलंय, त्यांचे क्लासेस सुरू पण झालेत. पण उरलेल्या 90% लोकांच्या समोर असे प्रश्न आहेत. आता मला माझे मित्र भरपूर विचारतात. ज्यांची मुलं 10वी तर झालेली आहेत ना, ते विचारतात, "नक्की काय करू? माझ्या मुलीला इकडं जायचंय, तिकडं जायचंय, ह्याच्यातली आवड आहे तिला, हे मग चालेल का?" मी म्हणतो, "चालेल ना. तिला आवडतंय ना, चालेल." मग लगेच त्यांचा प्रश्न असतो, "पण त्याला स्कोप आहे का?" मेन प्रश्न इथंच आहे, की मुलगा घेईल हो ऍडमिशन, पण त्याला पुढे स्कोप आहे का? बरं अशा केसमध्ये चला आता फक्त या 2 गोष्टींवर डिस्कशन करूया आपण. डिप्लोमाला घालूया मुलाला का 11-12? आता पहिला सिनेरिओ मी काय सांगतोय बघा लक्षात घ्या. ओके. हे मी अनुभव घेतलेले आहेत. जर मोठा भाऊ किंवा बहीण असेल आणि त्यानं जर 11वी-12वीला ऍडमिशन घेऊन त्याचं शिक्षण पूर्ण झालं असेल, तर पालकांकडे एक अनुभव असतो. त्यातल्या बऱ्याचशा पालकांना असा अनुभव आलेला असतो, की 10वी ला होते हो 95-96% मार्क. 12वीत नाही पडले हो. लाखो रुपये खर्च केले, रिझल्ट नाही लागला. जेईई साठी प्रिपरेशन केलं. जेईई तर जाऊ दे हो, सीईटी सुद्धा रिझल्ट नाही लागला. मग अशा वेळेस मोठ्याला आता ठेच लागलेली आहे. बारक्याला परत तोच मार्ग निवडण्यापेक्षा 6-7 नाही 10-10 लाख रुपये पालकांनी खर्च केलेत आणि रिझल्ट नाही मिळाला. मग अशा वेळेस आपलं सरळ घेऊया की डिप्लोमाला ऍडमिशन. ओके, आता इंजिनिअरिंगच करायचं आहे ना. इंजिनिअरिंगच करायचं आहे ना, मग घेऊया की डिप्लोमाला ऍडमिशन. सांगतो. पहिल्यांदा बोलणार आहे मी एडव्हांटेजेस बद्दल. ओके. डिप्लोमा 3 वर्षाचा असतो. तुम्हाला माहिती आहे 3 वर्षाचा जो डिप्लोमाचा कोर्स आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतंय आणि सेकंड, थर्ड आणि फोर्थ इयर म्हणजे पुन्हा 3 वर्ष. ओके. हां, त्याच्याऐवजी जर 11th आणि 12th केलं असतं, चला 11th सायन्स म्हणूया, 12th सायन्स केलं असतं, तर 11वीची आणि 12वीची 2 वर्ष जाणार आणि मग तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार आणि 4 वर्षानं तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होणार. चला, डिप्लोमाला घेतल्यामुळं काही एक्स्ट्रा टाइम किंवा एक्स्ट्रा वेळ जात नाहीये. ही पहिला पॉइंट तुमचा क्लिअर झालाय. 6च वर्ष लागणार आहेत. बरोबर आहे. आता एडव्हांटेजेस बद्दल बोलूया डिप्लोमाच्या पहिल्यांदा. मी सांगू का? मी इंजिनिअरिंग केलंय. मग आता माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय. ओके. हे डिप्लोमा करून जे डिग्रीला येतात ना, त्यांचे ऑलरेडी डिप्लोमालाच बरेचसे सब्जेक्ट क्लिअर झालेले असतात. बेसिक स्टडी तर झालेलाच असतो आणि त्यामुळं ही मुलं इंजिनिअरिंगला इतरांपेक्षा थोडीशी पुढं असतातच. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या वेळेस अनुभव घेतलाय. ऑब्व्हियसली सेकंड इयरला आमच्याबरोबर जेव्हा डिप्लोमाची मुलं आली, हां, बघा डिप्लोमा करून जेव्हा मुलं आली होती, तेव्हा डिप्लोमाला त्यांचे ना स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन, फ्लुइड मेकॅनिक्स हे सगळं डिप्लोमालाच झालेलं होतं. त्यामुळे त्यांना एवढं सोपं वाटायचं ना, ती आमच्या आरामात पुढे गेली मुलं. ओके. आणि आमच्यासाठी सगळं नवीन होतं. म्हणून आम्ही काय मागे पडलो का? नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, पण डिप्लोमाचं एक एडव्हांटेज आहे. आता डिप्लोमाचा अजून एक एडव्हांटेज काय आहे मी तुम्हाला सांगतो, की तसं जर बघितलं, तर क्लिअरली मी सांगतो, की इंजिनिअरिंगच करायचं आहे ना. मग डिप्लोमाचे ते एडव्हांटेजेस म्हणूया, की 11वी-12वीचा स्ट्रेस काही राहतच नाही त्यांना. ओके. म्हणजे ते सीईटीचं टेन्शन नाही, जेईईचं टेन्शन नाही, कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्या नाहीयेत. ओके. डायरेक्ट सेकंड इयरला मिळतंय. चला एडव्हांटेजेस एवढेच आहेत लक्षात घ्या तसा विचार केला तर. ओके. आता फीजचा विचार करूया. बघा मी काय सांगतोय ते. डिप्लोमाची 3 वर्षाची फी आणि इंजिनिअरिंगची 3 वर्षाची फी. असा विचार केला, तर जर कास्ट मधून असाल, तर कुठे फी भरायची आहे? हा पण एक पॉइंट आहे. ओपन मधून असाल, ओबीसी मधून असाल आणि टी-एफ-डब्ल्यूज थ्रू ॲडमिशन मिळालं, तरी फी माफ होते. मुलींना पूर्ण शिक्षण मोफत आहे. मग हे पण एडव्हांटेजेस आहे ना डिप्लोमाचं. नक्कीच हे एडव्हांटेज आहे, की इकडं लाखो रुपये क्लासेसला भरावे लागतायत. तेवढ्याच फी मध्ये शिक्षण कंप्लीट होतंय. रिॲलिटी आहे. रिॲलिटी आहे. पण चला इकडचे एडव्हांटेज बरोबर जरा डिसएडव्हांटेजेस बघूया का आपण? बघूया. सांगतो डिप्लोमाची फर्स्ट सेमिस्टर ना बघता-बघता 3-4 महिन्यात येते. आणि ती ॲज अ बोर्ड एक्झाम पेक्षाही टफ असते लक्षात घ्या. मग इथं 10वी नंतर बऱ्याचशा मुलांना ते झेपत नाही. मग ज्या मुलांना इकडं कमी मार्क पडणार होते म्हणून भीती वाटून तिकडं जातायत ना, त्यांना तिकडेही कमीच मार्क पडणार आहेत. घाबरून निवडू नका, की इकडं सीईटी होणार नाही, जेईई होणार नाही म्हणून डिप्लोमा करूया हा डिसिजन चुकीचा आहे. कारण फर्स्ट सेमिस्टरमध्ये बऱ्याच मुलांची बत्ती गुल होऊन जाते. फर्स्ट सेमिस्टरमध्येच बरेच जण अडकून राहतात लक्षात घ्या.
आणि काही नाही बरीचशी मुलं फर्स्ट इयर नंतर डिप्लोमा सोडून देतात. ही रिॲलिटी आहे. हां, पण ही न करणारे आहेत हो. त्या गोष्टीकडे बघण्यात काही अर्थ नाहीये. पण मग इथं जर पालकांना ह्याची भीती वाटते ना, तर इकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. पहिला ड्रॉबॅक. ओके. अवघड काही नसतं हो. पण सांगू का गंमत? तुम्ही सिलेबस चेक करा ना. 11-12चा सगळा सिलेबस आहे डिप्लोमाला फर्स्ट इयरला. सगळा मॅथ्स तेच आहे. ते सगळे टॉपिक आहे तसे आहेत लक्षात घ्या. आहे तसे आहेत. ओके. झाला पहिला. जरा जरा अवघड जाईल डिप्लोमा. आता दुसरा पॉइंट काय मी तुम्हाला सांगतो. अहो 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयर महाराष्ट्रामधल्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार आहे, ही रिॲलिटी. म्हणजे तुम्हाला एन-आय-टीज आणि आय-आय-टीजला ॲडमिशन डायरेक्टली सेकंड इयरला मिळत नाही बरं का बाळांनो. नाही तुम्ही म्हणाल चला मी डिप्लोमा करतो, पैकीच्या पैकी मार्क काढतो, मग आय-आय-टीमध्ये डायरेक्ट सेकंड इयरला मला ॲडमिशन मिळेल. नाही, एन-आय-टीमध्ये मिळेल. नाही, लक्षात घ्या. मग तुमच्याकडे ती क्षमता असेल तर तुम्ही मग हा मार्ग न निवडता हा मार्ग निवडा. तुमचं आय-आय-टीचं स्वप्न असेल तर मग हा मार्ग जरा त्रासदायक ठरतोय. दुसरी गोष्ट, अरे डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला किती पर्सेंट जागा असतात ह्याचा जरा रिसर्च करा. मला वाटतं एक 10% पर्यंत मॅक्स टू मॅक्स लक्षात घ्या जागा असतात. म्हणजे जागा कमी आहेत. तेव्हा फायनल इयरला प्रचंड मार्क्स पाडावे लागणार आहेत. तेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. काही वर्षापूर्वी आमच्या वेळेस किंवा बऱ्याच वेळेस लक्षात घ्या, होतं बरं का डायरेक्ट सेकंड इयरचे ॲडमिशन्स खूप होत होतं ते. आता नाहीये. आता ऑनलाईन सगळ्या प्रोसेस आहेत. तुम्हाला मी सांगू का क्लिअरली, की डायरेक्ट सेकंड इयरला पण जागा कमी आहेत. चला डिप्लोमाचं सगळं सांगून झालं तुम्हाला बऱ्यापैकी. पण मी तुम्हाला सांगतो, डिप्लोमाला कोण जातंय बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगतो 10वी नंतर जातायत हो मुलं. पण 11वी-12वी फेल्युअर आल्यानंतर डायरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन मिळते मुलांना. तेव्हा 11वी-12वीची 2 वर्ष गेली. सेकंड आणि थर्ड इयरची 2 वर्ष, हे 3 वर्ष. म्हणजे हे 2 आणि 2 4 आणि 7 वर्ष. असं बऱ्याच मुलांच्या बाबतीत घडलंय, की 11वी-10वीत खूप चांगले मार्क होते. मी तर असे स्टुडंट बघितलेत, की 2 वर्ष 11वी-12वीत नीटची प्रिपरेशन केलेली आहे. हां, मॅथ्स खूप चांगलं होतं स्टुडंटचं. पण नाही आमच्या घरात सगळेच इंजिनिअर आहेत. आमची इच्छा होती, आजोबांची इच्छा होती घरात कोणतरी डॉक्टर व्हावं. मग घेतलं नीटला ॲडमिशन. मॅथ्स फेव्हरेट असून नीटला ॲडमिशन घेतलं 11वी-12वी. बरं अकॅडमीवाले असे चॅप्टर असतात. नीट करायचंय ना, मॅथ्स घेऊच नका म्हणतात तुम्हाला. ओके, आता चॅप्टर म्हणायला नको, बरोबर पण आहे. कारण मॅथ्स पण घेताय, बायो नीटची तयारी करताय, जरा कन्फ्युजन आहे, हो की नाही? मग मेन पॉइंट काय आहे? मग त्यावेळेस 11वी-12वीत मॅथ्स नाहीये. ओके, मग डिग्रीला घेता येत नाही. मग अशा मुलांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलंय. मग 1 वर्ष त्यावेळेस एक्स्ट्रा जातंय लक्षात घ्या. म्हणजे आता मुद्दा सगळा डिप्लोमाबद्दल बोलून झालाय. केलं तर सगळं होण्यासारखं आहे. बेस्टच आहे लक्षात घ्या, बेस्टच आहे. बरं, पण एक लक्षात घ्या, मार्ग कमी होता. डिप्लोमाला घेतलंय ना, मग तुमचा एकच मार्ग आहे इंजिनिअरिंग. त्याला काही जण फायदा किंवा काही जण तोटा समजतात. ओके, मला इंजिनिअरिंगच करायचं होतं ना, म्हणजे मला तोच मार्गाने जायचंय. ओके, पण मला हे करायचं होतं, आता करूच शकणार नाही. डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही बाकीचं कुठलं करू शकणार आहे? इंजिनिअरिंगच करावं लागेल ही रिॲलिटी. पण आता जर 11-12चा विचार करूया. काय होतंय ते बघा. मी तुम्हाला सांगतो हे जरा इरेज करून टाकूया आणि आता फक्त 11वीचा विचार करूया. 11वी ना, आज या वर्षी मी काय करणार नाही. नेक्स्ट इयर. पुढल्या वर्षी बघू की केलाय की 10वीला अभ्यास. किती करायचा आणखीन? रात्र जागून अभ्यास केलाय. परीक्षेच्या अगोदर 1 महिना फक्त. एवढं पण रिअॅलिटी आहे. पण मी आता करणार नाहीये. मी जरा आराम करणार. मी मित्रांसोबत लाईफ एन्जॉय करणार. अशी जवळ-जवळ 80% मुलं असतात. बरं, ही मुलं जेव्हा 12वी मध्ये जातात ना, तेव्हा पण त्यांना लवकर जाग येत नाही. 9चे 9 दिवस सारखं पहिले काही दिवस करतात अभ्यास, पुन्हा सगळं फुस होतं. दिवाळीनंतर परीक्षा जवळ आली की जागे होतात. आणि पडतात किती? मी तुम्हाला सांगतो, मॅक्स टू मॅक्स मुलांना 60% सुद्धा बोर्डाला पडत नाहीत. पडत नाहीत आणि यातले बरेच जण 10वीला 95 प्लस वाले असतात. आणि बोर्डाला 60% सुद्धा पडत नाहीत. मी स्वतःहून रिझल्ट बघितलेत हजारो मुलांचे. नाहीच पडत. फिजिक्समध्ये 35 ते 45 मध्येच अडकून बसलेली असतात ही मुलं. 35 ते किती? 45 मध्येच अडकून बसलेले असतात लक्षात घ्या. बरं एवढे पडले. आता दुसरा ऑप्शन काय आहे मग आता ह्यानी ऑब्व्हियसली कुठली एक्झाम दिलेली असते? सी मध्ये. मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? नाहीये. मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मध्ये ना सांगतो तुम्हाला, मध्ये तुम्हाला स्कोर आता बघा 200 मार्काची आपली असते. त्यापैकी 100 जरी पडले, तर क्लोज टू 95 पर्सेंटाइल होतात. 95 पर्सेंटाइल फक्त 100 मार्काला. पण एवढं बी सोपं नाहीये. तर एवढं अवघड पण नाहीये. मग 90च्या पुढे पर्सेंटाइल मिळालं, तर डिप्लोमा करून तुम्हाला सेकंड इयरला जे कॉलेज मिळणार होतं, त्याच्यापेक्षा नक्कीच बऱ्यापैकी चांगलं कॉलेज तुम्हाला या पर्सेंटाइलवर मिळू शकतंय. प्लस दुसरी गोष्ट तुम्ही फार्मसीला जायचंय, जाऊ शकताय. तुम्ही लॉला घ्यायचं ॲडमिशन करू शकताय चेंजेस. तुम्ही बी-एस-सीला घेऊ शकताय, बी-सी-एला घेऊ शकता, आणि काय असतं बी-सी-एसला सुद्धा घेऊ शकताय. मार्ग खूप आहेत लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो इथं दोन्ही ठिकाणी मला पालकांची जबाबदारी इम्पोर्टंट वाटते. काय चाललंय फॉलोअप घ्या.
माझ्या पालकांकडून काय चूक झाली, की मला जेव्हा 10वी ला प्रचंड मार्क पडले, चांगले, खूप चांगले मार्क पडले. एवढे पण जास्त नव्हते, पण चांगले होते त्या काळातले. म्हणजे 95-96% आता पडतात ना, तसे मार्क होते. तेव्हा पालकांनी असं समजून गेले माझे आई-वडील, की चला यानं जमतंय, याला करतंय, चांगलं चाललंय. आणि मी सुद्धा 11वीत पडले 41% मला आणि मी सांगितलं घरी 84%. खोटं बोललो मी. घाबरलेलो होतो ना. कसं सांगायचं? तर असं वाटायचं मला, की त्यांना सहनच होणार नाहीये. म्हणजे माझ्या वडिलांकडून ही चूक झाली आई-वडिलांकडून, की ठीक आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्याकडून चूक झाली, मी त्यांना खरं बोललो नाही. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की नक्की चाललंय काय मुलांचं याचा अभ्यासावर लक्ष ठेवा. बरं 11th-12th मला बेनिफिट्स वाटतायत. पण पुण्यात मी गेलो होतो एका स्टुडंटला भेटायला. तो मला म्हणला, की "सर नॉर्मल क्लासची फी सुद्धा 3,00,000 आहे." शिवाजीनगर किंवा त्या भागामध्ये कोथरूड वगैरे भागामध्ये. अकॅडमीज हवी असेल तर 5,00,000 फी आहे. ओके. डमी कॉलेजच्या फीज अगदी 1,50,000 पर्यंत आहेत. काय किती आहे फीचा आकडा? प्रचंड मोठा आकडा आहे. आता मी तुम्हाला सांगतो, की जे अतिश्रीमंत आहे, ज्यांना पैसे भरपूर आहेत, त्यांच्यासाठी आहे ना ओके. आहेच ओके. हे नक्कीच ओके आहे लक्षात घ्या. भरू शकतात तेवढे पैसे. काय 5,00,000 काय 10,00,000 भरतील. ओके. पण सर्वसामान्यांना हे अवघड जातंय. मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे, सर्वसामान्यांना अवघड जातंय. अभ्यास करायची इच्छा आहे मुलांची, तर YouTube का वाईट आहे? YouTubeवर 100% सिलॅबस तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. मिळणारच लक्षात घ्या. 100% तुम्ही नुसता पॉइंट टाका. तुम्ही फंडामेंटल क्वांटिटीज, ओके, फंडामेंटल युनिट्स पहिला पॉइंट आहे ना, टाका तुम्हाला शेकडो व्हिडिओ मिळतील, शेकडो. मग असं थोडंसं चॅनल जर सर्च केले तुम्ही, तर तुम्हाला फिजिक्सला पण चांगला चॅनल मिळेल, केमिस्ट्रीला पण मिळेल, मॅथ्सला पण मिळेल. ओके. नाही सर. मुलं मोबाईल दिला की बिघडली मुलं. नाही, या बिघडलेल्या मुलांचा विचारच करायला नको ना. ज्याला करायचे त्यासाठी हे चांगलं आहे ना, ही रिॲलिटी आहे ना सांगा. बिघडलेले जाऊ दे, बिघडलेत म्हणूया आपण. पण त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला YouTubeवरच असे चॅनल भेटतील माझ्यासारखे, की आम्ही तुम्हाला ऑनलाईन कोर्स प्रोव्हाईड करतोय. ओके. मी माझ्या कोर्सचं इथे प्रमोशन करतच नाहीये. मी पूर्ण सांगतोय, तुम्ही भरपूर चॅनल्स आहेत, सर्च करायचंय. जर तुम्ही क्लासेसची फी अफोर्ड करू शकत नसाल तर. आणि तुम्हाला सगळ्या क्लासेसच्या फीज ह्या 2 वर्षासाठी मॅक्सिमम 5,000 च्या वरती भराव्या लागणार नाहीत. ओके. पण 11th पासूनच कोर्स हवा आहे. आणि प्रामाणिकपणे मुलाचं चाललंय का फक्त बघा ना, रोज घरी आल्यानंतर तुमच्या ऑफिसमधून, बिझनेसवरून विचारायचं, की आज ऑनलाईन लेक्चर झाले का? काय झालं? किती शिकवलं? कुठला पॉइंट दिलाय? एवढं करू शकता की नाही? ऑनलाईन टेस्ट होतायत दर रविवारी. त्या दिल्या का टेस्ट? एवढं बघायचंय फक्त. मग 11वी-12वी सुद्धा अवघड नाहीये. काही अवघड नाहीये. मी तुम्हाला सांगतो 100 पर्सेंटाइल सुद्धा स्कोर केलाय मुलांनी ऑनलाईन शिकून. नीट क्रॅक केले मुलांनी ऑनलाईन शिकून. फक्त ऑनलाईनमध्ये एक शिस्त हवी आहे. एक दिवस सुद्धा लेक्चर चुकवायचे नाहीयेत तुम्हाला. पुन्हा बॅकलॉग क्रिएट होतो. पण सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो, ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या पण आहेत, वाईट पण आहेत हे तुम्हाला कळालंय. निर्णय तुमच्या मुलांनी घ्यायचा आहे. ओके. तुम्ही स्वतःहून त्यांना लादू शकत नाही, "ए बाबा चल डिप्लोमा कर, हे अवघड आहे." नाही. त्याला ठरवू दे त्याला काय करायचंय ते. ओके. आणि दोन्ही ऑप्शन चांगल्याच आहेत. त्याची फक्त करण्याची तयारी पाहिजे. मग आता तुमच्या लक्षात आलंय. नक्की. मग मला आता पॉइंट्स वाढवायचेच आहेत थोडेसे याच व्हिडिओमध्ये. पण मला नेक्स्ट व्हिडिओसाठी ना मला काही गोष्टी बोलायच्या आहेत बरं का. मी आता चला हा पॉइंट क्लिअर केलाय. आता 11th-12th घ्यायचा निर्णय घेतलाय आपण समजा. त्यातही प्रश्न पडणार आहे, की मग आता जे-ई-ई ची तयारी करू का सी-ई-टीची? ओके. हां, आता जे नीटवाले आहेत, ओके, त्यांचं तर वेगळं आहे, जाऊ दे म्हणूया आपण. पण इकडं हा मोठा प्रश्न आहे, की जे करू का सी करू? मग या विषयावर डिटेलमध्ये मला पुन्हा तुमच्याशी बोलायचंय. पण तुमचे प्रश्न काय? जेव्हा तुम्ही ऑफलाईन कोचिंगला ॲडमिशन घेतला, तेव्हा तुम्हाला काय माहिती सांगण्यात आली? काय बोलण्यात आलं या विषयावर? हे जरा कमेंटमध्ये सांगा ना मला. म्हणजे मला पण नेक्स्ट डिटेल व्हिडिओ बनवायला मदत होईल. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. पॉइंट्स तर मी क्लिअर केलेत. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. दोन्हीचे एडव्हांटेज, डिसएडव्हांटेजेस आहेत. इथं 11th-12th ला गेल्यानंतर एक काम करा, एक रिक्वेस्ट करतोय पालकांना, की काही जरी झालं तरी त्यांना गाड्या देऊ नका हो. 10वी पर्यंत चालू दे ना सायकल. अजून 2 वर्ष चालवू दे ना सायकल. मी बघतोय ना, रिझल्ट लागलाय ना आता 10वी चा. तर मुलाला पालकांनी मोबाईल गिफ्ट दिलेत आणि हेच पालक पुन्हा ऑनलाईनची कंप्लेंट करतायत. मग हे नको आहे. आता मी तुम्हाला सांगतो गाडी प्लीज देऊ नका. मोबाईल देऊ नका. त्याच्याऐवजी टॅब घेतला पाहिजे. टॅब हा स्वस्त पण असतो. टॅबला लॉक पण करता येतं. ओके. बरं मुलाला फोन घेऊन दिला. त्यात Insta आहे का बघा. Snapchat आहे का बघा रे. सेकंदाला यांचे मेसेजेस असतात लक्षात घ्या. मग हे पण नको आहे. मग आता ह्याच्यावर डिटेल बोलूया. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे प्रश्न तुम्हाला काय सांगण्यात आलंय? कुठली माहिती देण्यात आली? मग त्याच्यावर मी खरं काय आहे तुमच्याशी डिस्कस करेन. ऑल द बेस्ट.